मी दाढी पण गेली, कसं दिसतंय की नाही भारी? हाथी के बाप पे हो। बस क्या ब्रो? इसका नाम बता क्या? मस्तानी वादियों में। वादी। सो यो व्हॉट्स अप गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि नेहमीसारखं आज पण मला उठायला उशीर झालेलाच आहे. आणि मी जसं की तुम्हाला बोललेलो, आज आपल्याला जायचं आहे रॉयल एनफिल्डच्या शोरूमला, कारण आज आपल्या रोलेक्सची आहे सर्व्हिसिंग. आणि आता मला टेन्शन याचं आलं आहे की मी उशिरा उठल्यामुळे त्या सर्व्हिस सेंटरला बाईक घेतील की नाही घेणार. कारण की सीन असं आहे की तिकडं त्या सर्व्हिस सेंटरला सकाळपासूनच खूप जास्त बाईक्स यायला लागतात आणि एका टायमानंतर ते बाईक्स थांबवतात की नाही आज बस, आज एवढंच, त्याच्यानंतर उद्या करू. तो उद्या लवकर या, 10 वाजता या तुम्ही घेऊन. आणि मला उठायलाच 10 झालेले आहेत, तर बघूया आज घेतात की नाही. तर तोपर्यंत मी पण जातो आता, पटकन फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट खाली जाऊन भेटतो. तोपर्यंत बाय बाय. सो गाईज, माझा नाश्ता वगैरे करून सगळं झालेलं आहे, माझं आवरून वगैरे सगळं झालेलं आहे. बघा मी दाढी पण गेली, कसं दिसतंय की नाही भारी? बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो, तौबा तौबा तौबा. दाढी वगैरे पण करून झालेली आहे. तर आता डायरेक्ट जाऊया रोलेक्सकडे आणि रोलेक्स चालू करून निघूया जायला, कारण की खूप उशीर झालेला आहे आधीच. तर आता पटापट आवरून निघतो, लगेच रोलेक्स जवळ भेटतो. कवर काढूया व्यवस्थित आणि मग निघूया तिला. त्याच्यावर धूळ पण आहे, थोडी पुसून पण घेऊया. रोलेक्सच्या बाजूला ही घरातली छोटी बाईक, ही बाईक तुम्हाला माहितीच असेल, ती असते ना दूध वगैरेसाठी काइंड ऑफ. आता थांबा, रोलेक्सला काढतो आणि मग ब्लॉग चालू करतो परत. बेसिकली आत्ता तर आपण निघालेलो आहोत बाईक घेऊन. मला काय तुम्हाला जास्त बाईकचे शॉट्स दाखवता येणार नाही, कारण की माझ्याकडे माउंट नाही आहे जिथे मी फोन अटॅच करून तुम्हाला पूर्ण बाईकचा व्ह्यू दाखवू शकतो. तर आता निघालो, आता तुम्हाला डायरेक्ट जाऊन ना मी सर्व्हिस सेंटरला जाऊन भेटतो, कारण की मला बाईकवरती सेफ ड्रायव्हिंग करायची आहे, कारण की सेफ ड्रायव्हिंग केली पाहिजे आपण. सो आता मी फोन ठेवतो, डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जाऊन भेटतो. A few moments later. सो फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत सर्व्हिस सेंटरला. फॅक्ट्री होतं बाई, ऊन एवढं आहे ना, मी तर सांगेन उन्हाच्या टायमाला बाहेर निघूच नका. आता बघू गाडीची सर्व्हिसिंग वगैरेसाठी गाडी किलो आणतील आता, ते सगळं होईल मग तुम्हाला भेटतो. गाडीच्या सर्व्हिसिंगच्या टायमाचे पण काही व्हिडिओज तुम्हाला दाखवतो. हो, टाईम तर लागणार आहे कारण की खूप गाड्या आधीच आलेल्या आहेत. तरी ठीक आहे, आज आपलं तर होणार सर्व्हिसिंग, काय सीन नाही ते बोलले. आणि आता बघूया, रोलेक्स तर उभी आहे इकडे, तर ते एकदा चालवून बघतील, मग त्यांना पण समजेल काय इश्यू आहे, मग त्या हिशोबात तिचं काम होईल. काय खूप गरमी आहे गाईस, पाणी वगैरे पित राहा टायमावर. एवढी उष्णता बेकार आहे ना, खाणं पिणं चालू ठेवा. बाहेर उन्हाचे पडूच नका. मी तर सांगेन बाहेर निघायचं तर 4च्या नंतर निघत जा, कारण की ऊन एवढं आहे की शपथ. चालेल,
थांबतो मी पण आता. मला तर थांबावंच लागेल. बघू शकतो किती घाम येतोय. केसांची अवस्था बघा काय झालंय. धूळ पण एवढी आहे ना बाहेर. अवॉइडच करा. जर कार असेल तर कार घेऊन निघत जा. बाईकनी दुपारच्या टायमाला फिरणं अवॉइडच करा, मी तर सांगेन. काय थांबतो, गाडी जोपर्यंत आत नाही हे करत तोपर्यंत. आतमध्ये एकदा नेली का मी परत तुम्हाला दाखवतो. सो फायनली गाईज गाडी आतमध्ये घेतलेली आहे. गाडीचा जॉब कार्ड वगैरे बनवलं आणि आता गाडी आत घेतलेली आहे. तर आता गाडीचं काम चालू आहे. मी आतमध्ये जाऊन व्हिडिओ बनवली असती, पण आतमध्ये खूप जास्त आवाज आहे. गाडी वगैरे धुतात आणि परत त्या हवा वगैरे मारतात, तर त्याच्यामुळे खूप जास्त आवाज असल्यामुळे मी आतमध्ये जाऊन व्हिडिओ बनवू नाही शकत. तर इकडे बाहेरच व्हिडिओ बनवतोय. आतमध्ये मी बोलू तर शकणार नाही, पण काही मी असे व्हिडिओज टाकेन, त्याचे अपलोड करेन. सिनेमॅटिकच टाकायला बघेन और नॉर्मल असे टाकेन. आता जातो आतमध्ये बाईक नेली आहे, तिकडे जातो. स्वतः जस्ट म्हणजे गाडीचं इंजन खोलून क्लच प्लेट वगैरेचं काम थोडंसं झालेलं आहे. आता गाडीची सर्व्हिसिंग आहे. तोपर्यंत आता वाजलेत पण खूप वेळ झाला आहे मगासपासून. मी पण जातो, काहीतरी खातो, भूक लागले, खातो आणि मग परत येतो इकडे. मग बघूया परत. अजून सर्व्हिसिंग बाकी आहे तरी गाडीचं फक्त आत्ता अशी क्लच प्लेट चेंज करून झालेली आहे. क्लच प्लेट पूर्ण जळून गेलेली गाडीची. खर्च को पैसा बर्बाद पे अशी गाडीचं ऑइल वगैरे पण चेंज झालं आहे आणि गाडीचे क्लच प्लेटचं पण काम झालेलं आहे. आता गाडीचं थोडंसं राहिलं आहे ते म्हणजे फिल्टर वगैरे चेंज करायचं. ते सगळं झालं का गाडी ऑलमोस्ट रेडी सर्व्हिससोबत. आणि थोडंसं धुवायचं राहिलेलं ते. आणि सचिन पण आलेला आहे आता. काय रे सचिन पण जस्ट आला आहे. त्याची एक्झाम होती म्हणून तो माझ्यासोबत मागाशी आला नाही. तो आत्ता आलाय माझ्यासोबत. आणि आता वाजलं कितना वाजा आहे. आप पता मोबाइल में 2% है, देखूंगा तो स्विच ऑफ हो जाएगा. अरे उन्हें घडी देख घडी. आणि आता वाजले 3:30 वाजतील आता ऑलमोस्ट. आणि मी आलेलो आहे 11:30. बंद आहे क्या? चालू आहे. 4:15 होने वाला है. 3:30 कैसा बैगन. ऑलमोस्ट आता 4:30 वाजतील. आणि खूप थकलेलो आहेत आम्ही म्हणजे मीच, सचिन तर आत्ताच आलाय. बट तो पण काय असंच एक्झामलाच गेलेला. तो पण तिकडनं डायरेक्ट ऑटो करून आला. त्याला मीच बोललो की येत असशील तर तो पण लगेच आला. खरं सांगतोय गाईज, मी जी बाईक घेतली ती बाईक नाही आहे. ती आहे छोटा हत्ती वळण्यासारखं आहे. योगेश भाईला विचारू. योगेश भाई, सुपर मीटियोर लेना मतलब हाथी पालने जैसा है कि हाथी के बाप पे हो. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. फायनली गाडी झालेली आहे, तयार आणि आलेली आहे बाहेर.
आता जाऊया रोलॅक्सला घेऊन घरी. खूप टाइम झाला रोलॅक्सला होतो ना, गाडीच बोलतो ना. आता घेऊया आणि जाऊया डायरेक्ट घरी. घरी आलोय. खूप ऊन लागलं. आल्या आल्या आधी डायरेक्ट तोंडावरनं डोक्यावरनं डायरेक्ट थंड पाणी घेतलं. आता जाऊन कुठे बरं वाटतं. आता बसलोय रोलॅक्सला पण पार्क केली. सचिन पण गेला घरी. आता मी पण बसतो. आता करूया रेस्ट भाई. की आता परत जायचं बाहेर. पप्पांसोबत यावं लागलं थोडं ऑफिसच्या कामासाठी. तर आता चाललोय पप्पांसोबत. ऑफिसचं काम आहे काही थोडंसं, ते सगळं आवरूया. मग भेटतो तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. मी पप्पांसोबत जाऊन आलेलो आहे. घरी येऊन डायरेक्ट मी झोपलो. मला विसरून गेलेलो व्लॉग बनवायचे. फोन पण डेट झालेला. तर आता मी डायरेक्ट बाहेर आलोय. आधी सोबत आम्ही चाललोय फिरायला आणि भटकंतीलाच चाललोय. म्हणजे आधी जिमला होतं थोडं काम, जिम मध्ये जाऊन आलो. पण आता निघालो आम्ही भटकंतीला. आणि केस माझ्या बघतातच हवेमुळे कसे होतात. आधी गपरा. आता जातो, पटकून येतो जरा. आधी मी गाडी काढली आणि आम्ही ट्रिपची चाललोय. गाडीला पुढचे ब्रेक नाही आहेत. नाही असं नाही, चांगल्या बोलेत. चांगला बोले तो आधी बाय नाही तो है जिंदगी में माओ से बड़ा कोई नहीं. और कुछ नहीं भाई, और कुछ जिंदगी में माओ से बड़ा कोई नहीं. बाल देखो ना मेरे, तेरे नाम हो रहे हैं देखो. जीने के लिए ए बाल कॉफी. जीने के लिए कॉफी काफी. इशारा काफी है. कॉफी हम इशारा आधा अंडा ढूंढने जा रहे हैं. आधा अंडा ढूंढने जा रहे हैं हम लोग. आए चांगल्या बोलेत. बस क्या ब्रो. गाइस क्या भाई तुम लोग भी आओ इधर पानी पीने के लिए. सिर्फ ये पानी पीने के लिए. नाम क्या है. इसका नाम बता क्या. मस्तानी. वादियों में वादी. सो यो व्हॉट्सअप गाईज. आजचा डे खूप हॅक्टिक होता. मी आता जस्ट घरी वगैरे आलो, खाल्लं, जेवण वगैरे झालं माझं, अंघोळ वगैरे गेली, फ्रेश झालो, एडिटिंग वगैरे करून सगळं आता बसलोय. तर मी विसरलेलो व्लॉग एंड करायला, तर आता व्लॉग एंड करतोय. तर आजसाठी एवढंच. बाकी विसरू नका लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. लावा ताकद. लावा ताकद.